नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. बॅकग्राऊंडला तुम्हाला सखीचं गाणं ऐकावंच लागेल कारण त्याला काही कोणी कॉपीराईट लावू शकत नाही. तर मागच्या शनिवारी मी जी साडी घेतली होती ना ती पॉलिशिंगला दिली होती. आज आम्ही तीच आणायला चाललोय. आज शनिवारी निघायचं आम्हाला सकाळीच होतं बट सकाळची दुपारची संध्याकाळ झाली आणि जवळजवळ 4:30-5 झाले आणि मग आम्ही निघतोय. काय आणि आता तर नाही म्हणाल बघू आता कोणी एखादी घेऊन दिली नाही एखाद दुसरी नवीन साडी घेऊन दिली तर दिली बघू कोणाची इच्छा होती का असं काही नाही माझ्या डोक्यात पण नाही असं काही. अरे मला माहिती ना मी सांगतो ना सगळ्यांना. अच्छा मी नेहमी वाक्य बोलते म्हणून तुला असं वाटतं का पण त्या वाक्याचा तुझ्यावर काही परिणामच होत नाही. मी बोलणं सोडून दिलं. आलं ना मन आलं ना खरं आलं ना. अरे मी सांगतो ना बेटा. रेन रेन काय म्हणायचं आणि ते कसं म्हणतो रे आपण सखी सखी आपण ते दुसरं गाणं कसं म्हणतो ग बाबा ब्लॅक शिप वाला. तिचं फिक्स आहे तिला काही घेणं देणं नाहीये. आणि ते अजून एक कोणतं ग होय जाऊ दे. सांग सांग बोला ना पुढे काय आहे? तिचा मूडच नाही. गाणे आम्हाला सगळे येतात. ग्रँडमा ए सगळे रेन रेन सांग ना काय प्लीज. ग्रँडपा अवघडीचं. आज टोटल स्कॅम डे. रस प्यायला गेलो नेहमीच्या दुकानात. काय निखिल प्रॉपर पाणी. त्यानंतर एका ठिकाणी पाणीपुरी खाल्ली. आज तर पाणीपुरी खाल्ली असेल केवढ्याची 100 रुपयाला 10 पाणीपुरी विदाऊट हे का रे मसाला पुरी आणि प्लस हे पण पाण्याची बॉटल जी बाहेर 20 रुपयाला ते 25 रुपयाला. स्ट्रीट फूड आणि पाणीपुरी इतकी वाईट होती. आणि साड्या बघतोय आम्ही अजून मला. मी म्हटलं होतं तुम्हाला पण तू म्हटला म्हणून बघितली मी. साड्या बघितल्या. कलाक्षेत्र मला इतक्या जणांनी सजेस्ट केलं होतं. कशा साड्या नक्की एकदम मस्त साड्या पाहिल्या आतापर्यंत. आणि सगळ्यात मेन सगळे म्हणतात इतके मोठमोठे पोस्टर लावले डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट. प्रॉपर लेबल चेंज केलेलं आहे. म्हणजे जी 3,500ला आधी पाहिली आहे ती आता 5ला लावून पुन्हा 2,000चा डिस्काउंट. अवघड आहे. आम्हाला मागूनच बाप्पा दिसला होता आणि आम्ही थोडं पुढे निघून गेलो होतो. इतकी रडरड केली बाप्पाकडे जायचं आहे बघा. कौतुक बघा. वर जायचं आहे रे बाप्पाकडे. थांब माझे हे काढते मी सँडल. बरं जाते कधी बरं आवडतं मला तिचं जे काही येते. कट टू डे टू. तर आज आम्ही ना एका बाळाला बघायला आलो होतो. अगं बाई. आणि तिथून आमचं काहीच प्लॅनिंग नव्हतं आणि आम्ही म्हटलं चला सखीला थोडा टाइम झोनला की येऊन आणूया क्लिप. आणि बाय द वे काल मी व्हिडिओ तिथेच एंड केला. तिथे आम्हाला त्या देवबाप्पाला घरीच आणायचं होतं आणि सखीचं असं होतं तू चल आमच्या सोबत बाप्पा तू चल. जसा तो बाप्पा तिथून हलणार होता आणि सखीच्या घरी येणार होत्या. तिथे इतके छोटे छोटे मुलं होते. थोड्या मोठे कॉलेजच्या मुली होत्या. त्या इतके हसत होत्या तिला बघून की अगं तुझं काय चालू आहे. लाईक चलणार रे बाप्पा. तिथून आम्ही निघालो आणि थोडं पुढे गेलो परत एक छोटं मंदिर सापडलं. निखिल म्हणती ए बाप्पा कर ए पप्पा बाप्पा कर. बाप्पा आला नाही आपल्या घरी. प्रत्येक मंदिरात तिने मला असंच केलं. प्रत्येक मंदिरात तिने निखिलला थांबून पाया पडायला लावल्या काल. आणि त्याच्यानंतर फुगा घेतला. घरी आल्या तो फोडला. मग त्याच्यात एका बलून मध्ये पुन्हा 2 बलून होते ना. फॅन सुरू होता तर ते उडत होते. बलून कसे उडत होते का तिचंच होतं ए बलून तू उड्या नको मारू तू पडून जाशील मम्मा तुला फटके देईल. कसा करत होता का बलून. काय घेऊन देणार तुम्हाला मॉल मध्ये. मला काय घेऊन देणार आहे. लॅपटॉप घेऊन देणार आहे का. आणि मला मम्माला काय घेऊन द्यायचं. मम्माला काय घेऊन द्यायचं. मला पण घेऊन जाईल लॅपटॉप. पैसा आहे का तुझ्याकडे. किती आहे. 2 आहे. पप्पा तर घेऊनच नाही देत मला काही. तू मला घेऊन देशील का मग.
मला एक पप्पी दे ना. कोणाचा आहे ग सकू तू? मम्माचा का पप्पाचा? पप्पाचा नाही आहे तू? गोंड्या गोंड्या रोज रोज नवीन नवीन गोष्टी बघायला इतक्या आवडतात आणि आय थिंक माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आवडत आहे. तुम्ही सांगितलं होतं पण मी आज तिची वेणी नाही घातली आहे. तू कोणाची? आज मजा कर सकी. माझ्याकडे तर काय सकी फॅमिली हा कशी करतो ग? अगं कोण लादलं ग? चला स्टे ट्यून. तर सगळ्यात आधी आम्ही गेलो होतो टाइम झोनला. तिथे सगळी ही गाडी काय खेळत होती, पण तिला इतकी हौस होती, तिला जमत अजिबात नव्हतं ते. बट तिथे एक दादा खेळत होता, मग त्याचं झाल्यानंतर आम्हाला खेळायचं होतं. मात्र ही जी गाडी आहे ना इथली, ही आमची प्रॉपर फेवरेट आहे. इथे ते काढणं मारताही मस्त मजा करते सगळी आणि तिथे एखादा तास खेळू शकते. आणि आज ना तिला नजर चुकीने हे दिसलं प्ले झोन, बाहेर ते रेनबो टाईप होतं आणि ते बघितल्यावर सखी तिथे तो गेट ओपन होता ना, डायरेक्ट आत घुसून गेली की मला तिकीट काढून आज जावंच लागलं. पण सखी इथे इतकी खेळली आहे म्हणजे मला तिला बळजबरी बाहेर उचलून आणावं लागत होतं. ती घाबरत तर कशालाच नव्हती. ती कुठेही चढून जात होती, काहीही खेळत होती आणि पण मजा केली तिने. जे काही होतं ते मजा केली. पण नंतर आम्हाला जो त्रास दिला निघताना रात्र, तर त्या प्लेन झोनमधनं सखीला बाहेर काढणं आमच्यासाठी इतका मुश्किल टास्क झालेला होता ना. म्हणजे तिला सगळं खेळायचं होतं, तिथे सगळं एक्सप्लोर करायचं होतं. एका पॉईंटला झालं होतं मी निखिलने बसून घेतलं होतं की फिर तुला कुठे फिरायचं. ती मस्त खेळायची, पुन्हा आमच्याकडे यायची. तिथे लहान मुलांना बाहेर सोडतच नाही, तेवढाच एरियात खेळायला होता. एक लेडी माझ्याकडे येऊन म्हणते, इश इज युअर डॉटर? म्हटलं येस. शी इज सुपर ॲक्टिव्ह. म्हटलं मला माहिती आहे तो ॲक्टिवनेस मला किती महागात पडतो आणि तिला तिथून बाहेर उचलून आणणं खूप मोठा टास्क होता. पण ती खूप दमलेली होती. गाडीत आल्यानं तिला खूप झोप येत होती. तिला म्हटलं असं की झोप तू झोपती ना अशी मागच्या सीटवर ना, पाय खाली आणि असं डोकं ठेवलं होतं सीटवर. तिला म्हटलं अगं सखी झोप तू, म्हटलं नीट पायावरती टाकून नीट झोप. तिला म्हणते मग तुझी बॅग उचल ना, मी त्याच्याशिवाय कसं काय झोपू? म्हटलं बरं बाई. तर असं काहीसं असतं. आणि घरात आल्या सकाळी मी काय खूप जास्त घरावरून नव्हती गेली. घरात आल्या माझं एक तर ठरलं होतं विकेंडला मला ट्रॉल्या पुसायच्या होत्या. मी ह्याच ड्रेसवर मी आल्या सगळ्यात आधी ट्रॉल्या पुसल्या, घरं झाडून घेतले कारण दिवसभरात धूळ होते, समोर काम चालू आहे म्हणून. आणि कट्टू त्याच्यानंतर आमच्याकडे पाहुणे आले, निखिलचे भाऊ आलेले होते. आणि तेवढ्या वेळात माझ्या लेकीनी परत घर जैसे थे करून ठेवलेलं होतं. पुन्हा ते सगळं आवडलं. आता जवळजवळ 11 वाजलेत. पण म्हटलं ब्लॉग एंड करूया. आणि ब्लॉगमध्ये मला तुम्हाला साडी पण दाखवायची होती जी मी घ्यायला गेली होती. नाही तर मला तुम्ही सगळे खूप बोलले असते परत. सो म्हटलं दाखवूयात. बाय द वे मी ना हे कॉटनचे 2 ब्लाउजेस मागवले. अजून एक कलर आला तो जरा त्याचा मोठा आला होता तो. हे कॉटनचे ॲमेझॉनवरनं मागवले आणि हे इतके सुंदर आहेत. असं मागून पूर्ण गळा त्यांचा पॅक आहे आणि पुढे असा व्ही नेक आहे. बट सुपर कम्फर्टेबल आहे. त्याचा कपडा खूप सुंदर आहे. म्हणजे मला असं वाटलं की वाव काहीतरी आहे माझ्याकडे. सो याच्यात बरेचसे कलर आहे. मी हवं तर प्रॉडक्ट टॅग करेल, प्रमोशन वगैरे काही नाही आहे. मी वैष्णवी पटवर्धन माहिती ना इन्फ्लुएन्सर, तिचा रील बघून मागवले होते. बट खूप जास्त कम्फर्टेबल आहेत ते. याचं साडी दाखवते. आवडता प्रकार. आणि याच्यानंतर पण मी साड्या बघितल्या त्याची तुम्हाला किस्सा सांगते. सो ही जी साडी मी ह्यावेळेस घेतली ना, ही खोचा की कोचा असं काहीतरी सिल्क सांगितलं. नक्की काय नाव आहे मला माहीत नाही. याच्यावरची डिझाईन पण खूप सुंदर आहे. बघा अशा बुट्ट्या आहेत त्याच्या. मला ना काठ आवडतात भरलेले, पण आतमध्ये मला अशा खूप मोठ्या बुट्ट्या नाही आवडत. म्हणजे ही एवढी पण नाही आवडत मला. त्या कलांजली टाईप छोट्या आवडतात. बट ही ह्या साडीला सूट होत होती आणि म्हटलं गोड दिसेल, नाही तर माझ्याकडे ह्या प्रकारामध्ये अजून एक साडी आहे पण मला ही आवडली मनापासून तर घेतली. ही साडी 700-900ची आहे, म्हणजे जवळजवळ 8ची, आणि ती 400-400ला दिली आहे. जे मला नाही वाटत असं. मला असं वाटतं ती कमीत कमी 500 असेल आणि 600चा वगैरे डिस्काउंट असेल. कारण ह्या अशा सिल्कच्या साड्यांमध्ये मोस्टली डिस्काउंट होत नाही. पैठण्यांमध्ये तर अजिबातच होत नाही. लास्ट टाईम मी मूळचंदला गेली होती ना, तेव्हा मला खूप फरक जाणवलेला होता तिथे. मी आय थिंक मागच्या ब्लॉगमध्ये एकदा सांगितलेलं पण होतं. सो माहीत नाही, कारण येवल्याला वगैरे अशा ह्या साड्यांमध्ये ते नाही डिस्काउंट करत, किंवा तिथेच आसपास 2-3 दुकानं तिथे पण नाही करत. हा एकच फायदा असा आहे, जोगेश्वरी, भगवती,
तेजस्विनी या दुकानांमध्ये किंवा मूळचंदमध्ये पण दाखवणारे अजिबात कंटाळा करत नाही, मनसोक्त दाखवता. मागच्या सॅटर्डेला मी तथास्तूमध्ये पण गेली होती, मे बी माझी वेळ चुकली असेल का माहीत नाही. आणि ते दादा इतके कंटाळलेले होते की त्यांनी मला फक्त 2-3 साड्या दाखवल्या. सेम मी काल कलाक्षेत्रमध्ये पण गेली होती, मला खूप जणांनी लास्ट टाइम सजेस्ट केलं. म्हणजे ना त्या साड्यांवरती चालत होते, अशा पूर्ण साड्या खाली होत्या, त्याच्यातनंच एखाद दुसरी ते काढून दाखवायचे. त्या साड्यांवर ते सगळे चालत बिलत होते, सगळा गंज पडला होता, त्या गंजमधूनच काढत होते. मागून आपल्याला सांगावं लागायचं की दादा ती एखादी साडी दाखवा किंवा दादा ती एखादी साडी दाखवा. म्हणजे दिसत होतं की ते कंटाळा करत आहे किंवा ते म्हणायचे ही तुमच्या रेंजमध्ये नाही बसत, ही अशी नाही. मला साडी चांगलीच घ्यायची होती. नाही तुम्ही म्हणतायत ना मग त्याच्यात पेस्टल कलर नाही आहे, याच्यात हा नाही आहे, ठीक आहे. एक डिझाईनमध्ये एक कलर एकच कलरचं मान्य आहे, पण तुम्ही आम्हाला व्हरायटी तर दाखवा. अजिबात नाही. ते मला काल खूप कमतरता जाणवली ती. पण असो, ही जी आहे ही छान मिळाली आणि ही मी जोगेश्वरीमधूनच घेतली आहे. सुंदर आहे साडी. तिथे एक जो दादा आहे तो माझा ठरलेला आहे, मागच्या जवळजवळ 4-5 वर्षापासून मी तिथून साड्या घेते. तो एकच दादा आहे ज्याच्याकडे मी जाते, जो मला साड्या दाखवतो आणि त्याला माहिती मला कशा लागतात, तो त्याप्रकारे काढून आणून देतो. तर ही अशी काहीशी माझी साडीची अशी शॉपिंग झाली ॲनिव्हर्सरीची म्हणा किंवा ती मला पप्पांची धमकी आली होती की माझं असतं घरी गेल्यावर मला पप्पा हे घ्यायचं ते घ्यायचं, जसे आपण हट्ट करतो तसेच मला पप्पाने 5,000 रुपये दिले होते की तुला साडी घे. आणि मी काही घेतली नव्हती त्या दिवशी. ते मला म्हणे का गं हट्ट करते, साडी घेतली का? म्हटलं नाही मी घेतली अजून. ते मला म्हणे लगेच मला जीपे कर, लगेच मला पैसे परत कर. म्हटलं नाही मी जाऊन लगेच तुम्हाला घेऊन येते. आणि मला ॲनिव्हर्सरीची पण घ्यायची होती, तर म्हटलं तर दोघं मिळून छान घेऊयात. पण मग त्या नाही आवडल्या मला, ज्या वरच्या रेंजच्या होत्या त्या. आणि ह्यावेळेस मला ॲक्च्युली खूप इन्व्हेस्ट पण नव्हते करायचे, कारण साड्या इतक्या झाल्या आहेत चांगल्या चांगल्या, त्यांचे पण ब्लाऊज माझ्याकडनं शिवणं होईना तब्येतीमुळे. तर बघूयात आता जसं जसं लाईनवर येईल तसं याचं शिवणार आहे मात्र मी, कारण मला मी हळदीला किंवा वैदिकला घालेल. आता आमच्याकडे लग्न आहे तेव्हा कार्यक्रम खूप आहे, घरी जायची पण घाई आहे, सखीची पण शाळा आहे. सो बघूयात कसं काय होतं. त्यासाठी तुम्हाला ब्लॉग सगळे शेवटपर्यंत बघावे लागणार आहे. आणि आजचा ब्लॉग इथेच फिनिश करते. आय होप तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर आणि सबस्क्राईब, आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. त्याआधी आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यस यार, जर तुम्ही इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हार्ट तर बनता आहे. सबस्क्राईब पण करा, हाईप पण करा आणि कमेंट पण करा. कशालाच कंजूसपणा करू नका. चला बाय.